आता दुसरी फेरी खेळायची आहे सुपर मार्केट, त्यासाठी काढायची तिकडची टोकन्स। माझी मैत्रीण सोनल मला मदत करणार आहे। दे डोळे मीट आणि एक एक करून 3 टोकन्स दे, एक एक करून। अजून एक दे। तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपली दुसरी फेरी सुपर मार्केट। पहिला क्रमांक आहे 33, दुसरा क्रमांक आहे 8 आणि तिसरा क्रमांक आहे 3। तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट। खरेदी तर करायची आहे पण मारायच्या त्याआधी थोड्याशा गप्पा। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। द्वारका जपे। काय करता तुम्ही? मी हायस्कूल टीचर आहे आणि अहमदनगर विद्याप्रसारक जिल्हा मराठा समाज या संस्थेच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये सध्या काम करत आहे। हो ना? हो। मुलं घाबरतात ना तुम्हाला? हा, घाबरतात, कधी कधी घाबरत पण नाही। कधी कधी घाबरत पण नाहीत म्हणजे? मग आता ते पण एन्जॉय करतात ना शिक्षकांबरोबर, त्यामुळे कधी घाबरतात, कधी मस्तीला असले तर घाबरत पण नाही। कधी कधी सोडून तसेच निघून कधी जातात। कधी आम्ही पण सोडून देतो। हो ना? हो। पण मला पण घाबरायला होतं तुमच्याकडे बघून। मग शिक्षक आहे ना पेशाने, त्यामुळे तुम्ही घाबरणारच। पण असं कशाला पाहिजे? शिक्षक म्हटल्यावर घाबरलं पाहिजे असं असतं? मग शिक्षा करतो ना कधी कधी चुकलं तर। पण शिक्षा म्हणजे शिकवणारा की शिक्षा करणारा? शिकवतो पण, आणि शिकवण्याबरोबर तो शिक्षा पण करतो, कारण शिक्षा केल्याशिवाय शिकत नाही। काय सांगताय? बरं, आज खरेदी करायची आहे तेव्हा शिक्षा नाही करणार ना मला? नाही नाही, मग आमचा फायदा असेल तर नाही करणार ना। अच्छा, तोटा झाला ते शिक्षा कराल तुम्ही? नाही, मग तोटा का? आम्ही मुलांना शिक्षा का करतो? कारण एवढं शिकवून जर त्यांच्या डोक्यात बसत नसेल तर मग राग येतो, त्यामुळे त्यांना आम्ही शिक्षा करतो। आणि इथं कसं आहे की आमचा यामध्ये स्वार्थ पण आहे ना, काहीतरी मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही शिक्षा नाही करणार। नाही, तुम्हाला देणं न देणं माझ्या हातात आहे, त्यामुळे आम्ही घेऊनच जाणार ना। नाही, बघू आपण ते। ऑल द बेस्ट या राऊंड साठी। अच्छा, थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मी सौ सरिता पटवर्धन। तुम्ही काय करता? मी इन्शुरन्स एजंट आहे हां। आणि फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग सुद्धा करते। काय सांगताय? हो। हे काय कॉम्बिनेशन आहे पण, इन्शुरन्स आणि फोटोग्राफी? नाही, हे इन्शुरन्स मी एजन्सी नंतर घेतली आहे, पण अगोदर मला खूप आवड असल्यामुळे मी फोटोग्राफीचा कोर्स केला होता आणि त्यामुळे मी कॅमेरा प्रोफेशनल घेऊन वगैरे, आणि आता 2 महिन्यापूर्वी घरात सुद्धा स्टुडिओ सुरू केलेला आहे। अरे बापरे, मग सॉलिड बिझी असणार तुम्ही। हो। हा? हो। मग फोटो काढायचे मग इन्शुरन्स काढायचा, फोटो काढायचे मग इन्शुरन्स काढायचा। हो, बरोबर। हो ना? हो, फोटोला आलेल्यांनाच इन्शुरन्स साठी इन्व्हाइट करायचं। हा, हे चांगलं आहे, बरोबर। पण मला नुसतं इन्शुरन्स द्याल ना? हो, देऊ। माझ्याकडे भरपूर फोटो आहेत माझे। चालेल चालेल, तरी पण एक वेगळा माझ्यातर्फे देईन मी तुम्हाला। आहेच, बरं ठीक आहे, तुमच्यातर्फे तुम्ही देऊ शकता। खरेदी करायची आहे हा, राऊंड साठी ऑल द बेस्ट। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मी सुजाता पटवर्धन। यांच्या कोण? मुलगी। मुलगी? तुम्ही दोघी ठरवून आला तिकडे? नाही, तसं नाही। तसं नाही, आणि तिघी ठरवून आल्यात लालच घालून यायचं? नाही, लकीली। हा, लकीली नंबर पण निघाला। हो। तुम्ही काय करता? मी शिकते, अजून BA सेकंड इयरला आहे। सेकंड इयरला? हो। मग अजून वेळ आहे पुढचं सगळं करायला? हो। काय करायला पुढचं ठरवलंय काही? नाही, असेल तर कबूल करून टाका, आई पण इकडेच आहे। नाही नाही, शिक्षणातलं पुढचं ठरवलंय। हो, मी तेच विचारतोय। हो। मग तुला काय वाटलं? हो, नाही म्हणजे आई समोर सांगायला काही हरकत नसते ना शिक्षणाचं काही। हो ना, मी कुठे मग काय म्हणतोय, शिक्षणातलंच पुढे तू काय ठरवलंयस असं सांग। मी आता BA नंतर MA करणार आहे। आणि बाकी काय ठरवलंयस? बाकी म्युझिक आहे माझं स्पेशल, तर क्लासेस वगैरे। आणि बाकी काय ठरवलंयस? आणि काही नाही ठरवलेलं अजून। का आई इकडे उभी आहे म्हणून कबूल करत नाही स्वतः? नाही, आई समोर कबूल करायला काही हरकत नाही ना। आज काय म्हणजे काय कबूल करायला? नवा जमाना आहे, आजचा काळ आहे, तर आईला सांगायला तशी काही हरकत नाही, पण काही ठरवलेलं नाहीये काही सांगायचं। पण मग मगाशी तर मला नाव वगैरे सांगितलंस तू। माझं ना? हो, तुला काय वाटलं? तुझंच नाव म्हणतोय मी, तेच म्हणतोय मी। हो, मग आईला माहितीच आहे ना नाव। बाकी सध्या काही ठरलेलं नाहीये? नाही। नक्की? हो। ठीक आहे, बाकी शॉपिंग वगैरे करता की नाही घरचे? हो, करतो। शॉपिंग एकत्र करतेस? हो। कोणाबरोबर? आई पप्पांसोबत। आणि बहीण छोटी। बस? बस, अजून कोण नाही? नाही। दिसू नकोस आता कधी परत? अजिबात नाही। अच्छा, ठीक आहे। राऊंड त्याच्या संदर्भात आहे, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट। थँक्यू।
गप्पा मारून झाले, आता वेळ आहे सुपरमार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या पुढे काही वस्तू असतील, 1 मिनिटाच्या आत त्या खरेदी करायच्या आहेत. मी एक बजेट देणार, ज्यांच्या खरेदीची किंमत त्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 909 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी सुरू होतीये आता. 12:30. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. द्वारकाताईंनी खरेदी केली 633 रुपयाची, सरिताताईंनी खरेदी केली 320 रुपयाची आणि सुजाताने खरेदी केली 286 रुपयाची. विजेता ठरलेले आहे द्वारकाताई. ठीक आहे तुमची खरेदी. काय नाचलाय तो तुम्ही? शाळेत शिकवते ना, त्यामुळे त्यांना कार्यक्रमामध्ये कधी कधी आम्हाला नाचून पण शिकवावं लागतं. काय सांगताय? हो. कुठला विषय शिकवतो तुम्ही? माझ्याकडे सगळे विषय जो नवीन येतो तो मी शिकवते. तसं काय नाही. तो नाचून शिकवतो तुम्ही? नाही नाही नाही, आमच्याकडं स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला जातो, त्यामध्ये आम्ही नाचलो नाही तर मुलांना नाचताच येणार नाही. ते बरोबर आहे. ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट? काय बोला ना. ह्या दोघींनी जेवढी खरेदी केली ना, तेवढीच खरेदी तुम्ही एकटीने केली. तेवढा स्पीड आहे ना. स्पीड बघता जर तुम्ही मिळवलं नसतं तर नवल होतं. इतक्या स्पीडने तुम्ही टाकलं, मला वाटलं 2-4 वस्तू तिकडे जातील की काय. नाही नाही नाही, असं नाही होणार. पण तुम्ही शिक्षक असल्यामुळे बरोबर पॉइंट. कधीच लिहित नाही तेवढं भर 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 भर. क्या बात आहे. तसं बास्केटच्या बाहेर एकही वस्तू नाही जाऊ शकत. ठीक आहे, पुढच्या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या अनुपमाताई आणि सुपरमार्केटच्या विजेत्या द्वारकाताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. दोघींच्याही आता ट्रे आहेत. खाली बसायचं, ट्रेनीच बॉल घ्यायचा, एका वेळी एकच बॉल घ्यायचा, ट्रे डोक्यावर ठेवायचा, खाली बसून चालत तिकडे जायचं, समोरच्या बास्केटमध्ये एक एक बॉल टाकायचा, परत तेच. ज्यांच्या बास्केटमध्ये सर्वात जास्त बॉल जमा होतील त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची, सुरू होती आता. 3:30 सुरू करा. निकाल आपल्या समोर आहे. द्वारकाताईंनी जमा केले 4 बॉल आणि अनुपमाताई यांनी जमा केले 5 बॉल. त्यामुळे अनुपमाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? अनुपमाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया, बोला कुठली चावी? हिरवी चावी. नक्की? हो. कॉन्फिडंट आहात? हो एकदम. ठीक आहे, घेऊन टाका. अनुपमाताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे द्वारकाताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. अनुपमाताई ठरल्या उपविजेत्या, ज्यांना मिळालेली आहे कस्टर्ड पावडर. कस्टर्ड वाटतंय, कसं वाटतंय? मला एक नवीन स्पर्धेमध्ये कसं असतं, किती खेळामध्ये किती स्पर्धा असतात ते नवीन शिकण्याचा अनुभव मिळालाय मला. मजा आली तुम्हाला? हो. आता हे कधी करताय कस्टर्ड? सुट्टीच्या दिवशी. कधी आहे सुट्टीचा दिवस? रविवारी. रविवारी करणार? हो. मी येऊन जातो मग. चालेल, आलं तरी चालेल. पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्स. आणि विजेत्या ठरल्या द्वारकाताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. बोला. स्पर्धामध्ये हार आणि जीत हे दोन्ही असतातच. तर आज मी जिंकले आहे. हो, मग मी तेच सांगणार आहे की पहिल्यापासून मला मार्गदर्शन करत आलेल्या माझ्या ज्या सौ मोरे मॅडम आहेत आणि आजही त्या माझ्या सोबत माझ्या पाठीमागेच उभ्या आहेत.
आज सुद्धा यामध्ये मला म्हटलं नाही चल आपण जाऊया, म्हटलं नाही आपले लेक्चर वगैरे आहे ते म्हणे नाही चल आपण विचारू आणि जाऊ. अक्षरशः ऑन ड्युटी असताना परमिशन घेऊन या ठिकाणी आले आणि लकीली लगेच 33 नंबर म्हटल्यानंतर अक्षरशः मी हातात पाहिलं नाही नंबर नेमकं कोणता आहे. तुम्ही म्हटल्यानंतर मी तो पाहिला, म्हटलं 33 बापरे. पहिल्यांदा भीती वाटली आता हे नेमकं खेळ कसा आहे. आणि त्यानंतर खरोखरच की माझ्या ज्येष्ठ शिक्षिकेने मला केलेलं मार्गदर्शन याही ठिकाणी मला उपयोगी आलं आणि खरोखरच मला अतिशय आनंद होत आहे. हा, अशा प्रकारे शिक्षिकाबाईंचं भाषण संपलेलं आहे. आता सांगा हे मिळालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तसा मला खूप आनंदच झालेला आहे की आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि बक्षीसही मिळवलेलं आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे. आता काय शाळेचे फोटो काढणार? नाही, आधी तुमचा पण काढील. माझा काढा, मुलांना पण आता फोटो काढून शिकव. हो, ट्रिपला गेल्यावर हाच कॅमेरा माझ्या सोबत राहील. हा, पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला प्राणी आहे ज्याच्या नाकावर एकच शिंग आहे? कोणाला येते उत्तर? तू ये, तुझं नाव सांग. मयुरेश. आणि उत्तर? एक शिंगी गेंडा. फॅन्टॅस्टिक, उत्तर बरोबर आहे. तुम्हाला सुद्धा अशीच धमाल करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल मजा मस्ती आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेमाडे.